तुमच्या शरीराचा सायलेंट सुपर हिरो. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाच्या अवयवाबद्दल, ऑर्गनबद्दल. तुमच्या शरीरातील असा एक अवयव जो दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस एकही दिवस सुट्टी न घेता काम करत असतो. तो शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतो, अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करतो, रक्त शुद्ध करतो आणि तुमच्या शरीराला जिवंत ठेवण्यासाठी 500 पेक्षा अधिक महत्त्वाचे काम करतो. पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की हा अवयव खराब होईपर्यंत आपल्याला त्याची किंमत कळत नाही. होय मित्रांनो, मी बोलतोय आपल्या लिव्हर बद्दल. मी विलास शिंदे, आपलं सर्वांचं सात्वियन वेलनेस मध्ये स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लिव्हर खराब कसं होतं आणि खराब झाल्यास त्याचे काय परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि ते निरोगी राहण्यासाठी काय करायला हवं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी शेवटी काही सोपे उपाय सांगणार आहे ज्याच्यामुळे भविष्यात आपल्या वैद्यकीय खर्चामध्ये फार मोठी बचत होणार आहे. मित्रांनो, लिव्हर हे आपल्या शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव आहे. हे अवयव आपल्या पोटाच्या बाजूला बरगड्याच्या खाली असते. जर तुम्ही तुमचा उजवा हात छातीच्या खाली ठेवला तर त्याच्या खाली लिव्हर असते. आकाराने ते फुटबॉलच्या अर्ध्या भागासारखे दिसते. विशेष म्हणजे लिव्हरमध्ये लाखो पेशी असतात, त्यांना हेपेटोसाइट म्हणतात आणि ह्या हेपेटोसाइट्स पेशी आपल्या शरीराचे खूप चांगलं काम करतात. आपण समजतो की लिव्हर फक्त पचनासाठी काम करतं. वास्तविक पाहता लिव्हर हे आपल्या शरीरासाठी 500 पेक्षा जास्त महत्वाचे काम करते. जसं की विषारी पदार्थ बाहेर काढणे, आपण खातो ते अन्न आणि घेतो ते औषधं, हवेमधील प्रदूषण यामुळे शरीरात तयार होणारे विषारी पदार्थ लिव्हर फिल्टर करून बाहेर काढते. लिव्हर पचनासाठी सुद्धा मदत करते. लिव्हर बाईल नावाचा द्रव तयार करते, त्यामुळे आपल्या अन्नातील चरबीयुक्त पदार्थ पचण्यास मदत होते. लिव्हर हे ऊर्जा साठवण्याचे देखील कार्य करतं. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा अतिरिक्त ग्लुकोजचं ग्लायकोजन मध्ये रूपांतर करून साठवलं जातं आणि गरज पडेल तेव्हा ते पुन्हा ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं. लिव्हर शरीरातील अनेक विषाणू आणि जीवाणूशी लढण्याचं काम करतं आणि त्यामुळे आपल्याला अनेक रोगापासून संरक्षण मिळतं. रक्तातील हानिकारक पदार्थ फिल्टर करण्याचं अत्यंत महत्वाचं काम लिव्हर करतं. त्याचमुळे लिव्हरला आपल्या शरीरातील केमिकल फॅक्टरी असं मानलं जातं. लिव्हरचा आश्चर्यकारक गुणधर्म म्हणजे त्याची रिजनरेशन पॉवर. आपल्या शरीरातील कुठलेही अवयव हे परत रिजनरेट होत नाहीत, परंतु लिव्हरची गोष्टच वेगळी. जर का शस्त्रक्रियेद्वारे लिव्हरचा काही भाग काढला गेला तर राहिलेला भाग हा पुन्हा वाढतो आणि पूर्ववत होतो. त्यामुळे आपण लिव्हर अनेकदा डोनेट करू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की आपण लिव्हरवरती अत्याचार करायलाच हवा. याला काही मर्यादा आहेत, कारण एका मर्यादेनंतर नुकसान कायमचे होऊ शकते. आपण आता जाणून घेऊ लिव्हर खराब झाल्यानंतर काय होतं. लिव्हर खराब होण्याची सुरुवात ही फार शांतपणे होते. सुरुवातीला लक्षणे जाणवत नाहीत, मात्र हळूहळू थकवा वाढणं, अशक्तपणा वाढणं, पोट फुगणं, भूक कमी होणं, वजन वाढणं, त्वचा पिवळी पडणं, डोळे पिवळे पडणं हे लक्षणे आढळून येतात. यानंतर फॅटी लिव्हर होऊ शकतं आणि जर का फॅटी लिव्हरकडे आपण दुर्लक्ष केलं तर पुढे हेपॅटायटिस, सिरोसिस, लिव्हर फेल्युअर असे गंभीर आजार होऊ शकतात आणि शेवटी लिव्हर प्लांटची वेळ येऊ शकते आणि लिव्हर प्लांटसाठी लाखो रुपये खर्च होऊ शकतो. त्यासाठी लिव्हर निरोगी ठेवणं फार महत्वाचं आहे. आपण जाणून घेऊ लिव्हर निरोगी कसं ठेवायचं. आपले लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी दररोज नियमित व्यायाम करणं, कमीत कमी चालण्याचा व्यायाम तरी करणं, आपल्या आहारामध्ये हिरव्या भाज्या आणि फळं असणं, साखरेचा वापर फार कमी असणं, जंक फूड टाळणे, पुरेशी झोप घेणे, ताणावर नियंत्रण करणे, म्हणजेच नेहमी आनंदी राहणे. आनंदी राहण्यासाठी आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असणं हा एक महत्वाचा भाग आहे. पुरेसे पाणी पिणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या शरीरामध्ये 75% पाणी आहे. योग्य हायड्रेशनमुळे शरीरातील नैसर्गिक स्वच्छतेची प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत होते.
मित्रांनो, लिव्हर हा आपल्या शरीरातील सायलेंट सुपर हिरो आहे. तो कधीही तक्रार करत नाही. लिव्हर खराब झाल्यास पूर्ण शरीर मात्र ओरडू लागतं. म्हणून आजपासून आपल्या लिव्हरची काळजी घ्या. चांगला आहार घ्या, पुरेशी झोप घ्या, नियमित व्यायाम करा, आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि फळं नेहमी ठेवा आणि पुरेसं पाणी घ्या. निरोगी जीवनशैली स्वीकारा. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आरोग्य आणि पाण्याबद्दल डिटेल वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी सात्विक वेलनेस चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.